काय तुमचं बोलणं? ना अंबादास एकनाथ इंगळे, मुक्काम पोस्ट देवळगाव, तालुका देवळगाव, जिल्हा बुलढाणा. मी 17/1 दिनांक रोजी पोलीस स्टेशन देवळगाव राजा यांना उपोषण नोटीस दिली होती. त्यांनी बसून नका अशी परवानगी नाकारण्यात आली व त्यामागे पोलिसांचा काय हेतू आहे व गैर अर्जदार हे पोलीस स्टेशन आउटपोस्ट यांना संगमत करून मला नोटीस दिली. ती केव्हाही माझ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात देवमई पोलीस स्टेशन समोर आत्मदानाचा प्रयत्न करीन व मार्ग अवलंबीन. यावेळी पोलीस प्रशासनिक कधी अधिकारी याला जबाबदार राहील. उपोषण कशासाठी बसतो तुम्ही? काय नेमकं हे सांगा. मागील त्यांना मागे दिलेले अर्जात कोणती याच्यावर चौकशी न झाली, अर्जदार केलेल्या कारवाईची मागणी अर्जावर कोणत्याही प्रकारचा अहवाल न देता उपोषण नोटीस दिल्यामुळे उलट मलाच उपोषण बसून न देता भादवी 2023 प्रमाणे कलम 368 याप्रमाणे नोटीस देऊन 9/6 रोजी मला प्रजासत्ताक दिनानिमित्त उपोषण बसू नये यासाठी रोखण्याबाबत माझ्या भावांनी कुदळ कुऱ्हाड चाकू यांनी विठ्ठल आसुरबा पंडित, देवीदास एकनाथ इंगळे, भांडा चंद्रभागा, विठ्ठल आसुरबा पंडित, भागवत विठ्ठल पंडित, पारुबाई विठ्ठल पंडित यांनी म्हणजे पत्नीला व सुनाला मारहाण केली. 10/12 आहे ना, 10/12 तारखेला. आणि पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी याच्यावर कोणतीही कारवाई नाही केली. आम्हाला धमक्या देते आणि आम्हाला उचलून टाकायच्या हेतून करते आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना सहकार्य करते. देवळगाव राजा, देवळगाव पोलीस स्टेशन. तुम्ही काय करणार? आम्ही आता देवळगावच्या आउटपोस्टवर आत्महत्या करणार. न्याय न मिळाल्यास आम्ही आत्महत्या करणार, केव्हाही आणि केव्हा बी कुठेही. याचे जबाबदार पोलीस व अधिकारी, संबंधित अधिकारी हे जबाबदार राहील. यांना वेळोवेळी अर्ज करूनही हे दखल घेत नाही, उलट हे आम्हाला धमकावते येऊन.